काय म्हणता मंडळी? मजेत का सगळे? तर घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. तर कालच मी एक व्हिडिओ पब्लिश केला होता, की ज्यामध्ये मी सांगितलं होतं, की ज्या काही विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत, त्यांची यादी महाज्योतीने पब्लिश केलेली आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यात आपले नाव शोधण्यासाठी अडचण येते, की त्यात जवळपास 3 ते 3,500 नावं त्या यादीमध्ये आहेत. तर त्यात तुमचं एकट्याचं नाव शोधणं थोडं कठीण जातं. तर ते तुम्ही सोप्या पद्धतीने कसं शोधू शकता, हे मी तुम्हाला आज सांगतोय. तर तुम्ही बघू शकता, की तुम्हाला इथे येऊन जायचं आहे. कालच्या व्हिडिओत सांगितलेलंच आहे. की कसं की तुम्हाला इथे आधी नोटीस बोर्डला यायचे, सूचना फलक. तुम्ही इथे वरती लिंकही बघू शकता. तर सूचना फलकला येऊन तुम्हाला इथे अ, त्रुटीवाल्या इथे क्लिक हेअर करायचे. देन तुम्हाला इथं अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीवर क्लिक करायचे. जर तुम्ही दिव्यांग किंवा अनाथ कॅटेगरीमध्ये असाल, तर इथे क्लिक करायचे. त्यानंतर अर्जात त्रुटी इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक कंप्लीट यादी ओपन होऊन जाईल. तिला सर्वात आधी डाउनलोड करून घ्यायचं. हे सेम आहे लॅपटॉप आणि मोबाईल युजरसाठी. सो इथे तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, की जर तुमच्याकडे ती यादी ओपन करून घ्यायची. त्यानंतर जर कॉम्प्युटर किंवा डेस्कटॉप असेल, तर तुम्हाला कंट्रोल एफ दाबून इथे तुम्हाला तुमचं नाव टाइप करायचं. सपोज मला विजय नावाचं शोधायचं आहे, तर तुम्ही विजय टाकलंय. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला यादीमध्ये जितक्या ठिकाणीही विजय नावाचे विद्यार्थी आहेत किंवा विजय नाव आहे, तर ते तुम्हाला इथे शो करायला लागेल. 1 सेकंड हे डाउनलोड होतंय. ठीक आहे. हां, तर सर्चिंग कंप्लीट झालं. बघू शकता इथे एक विजय नावाचं आहे कॅन्डिडेट ज्याच्या नावात विजय आहे. सो त्यानंतर तुम्ही ते क्लिक करून असं एक-एक करून असं चेक करू शकता, की तुमचं नाव आलेलं आहे किंवा नाही यादीत. आणि जर तुमचं नाव ह्या यादीत असेल, तर तुम्हाला इथे बॅक येऊन इथे इथे फॉर्म अपडेट लिंकवर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा पुढे मोबाईल नंबर वगैरे टाकून ते अपडेट करून घ्यायचे सगळे क्वेरी वगैरे. जसे काही विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आलेल्या आहेत, की त्यांचं 10चं मार्कशीट अपलोडेल नाही आहे, कास्ट अपलोडेल नाही. तर ह्या सगळ्या अपडेट करून घ्यायचे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकतर संपूर्ण फॉर्म पुन्हा भरायला लावतील किंवा जे काही त्रुटी आहेत फक्त त्या फिलअप करायच्या आहेत. तर जनरली तुम्ही संपूर्ण फॉर्म जर फिलअप करायचा असेल ऑप्शन असेल पुन्हा, तर ते तुम्ही पुन्हा सबमिट करायचे. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव सर्च करून ते जे काही त्रुटी असतील त्या सॉल्व्ह करून घेऊ शकता. आणि मोबाईल युजरमध्ये कसं सर्च करायचं आहे, तर ही यादी डाउनलोड करून घ्या आधी. त्यानंतर यादीला तुम्ही Google ड्राईव्ह ह्या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करा आणि Google ड्राईव्हला जेव्हा तुम्ही राइट टॉप करणार आहे मीन्स इथे ह्या साईडला, तर तिथे तुम्हाला एक सर्च आयकॉन दिसेल. तिथे तुम्हाला क्लिक करून तुमचं नाव टाइप करायचं आहे. त्यानंतर त्या यादीतील सगळं जे काही तुम्ही सर्च करताय ते नावं तुमच्या समोर येतील आणि तुम्ही अशा सोप्या पद्धतीने तुमचं नाव ह्या यादीत आलेलं आहे की नाही हे चेक करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.